काही व्यक्तींच्या नशिबी एका पाठोपाठ एक दुःखांची मालिका येते। मात्र मोठ्या जिद्दीनं काही व्यक्ती अशा संकटांचा मुकाबला करताना दिसतात। राधानगरी तालुक्यातील गोतेवाडी गावातील मधुकर आणि माधुरी सागावकर यांच्या संघर्षाचा प्रवासही डोळ्यात पाणी आणणारा आहे। या कुटुंबाला 2 मुलं झाली, मात्र दोघेही जन्मतःच अपंग आहेत। तरीही दोन्ही मुलांचा अत्यंत मायेने सांभाळ करत थोडी नव्हे तर तब्बल 16 वर्ष सागावकर दाम्पत्य संघर्ष करतंय। दिव्यांग मयुरेश आणि वैष्णवी यांचं पालनपोषण करताना शासकीय योजनांचा हातभार लागावा अशी अपेक्षा सागावकर यांची आहे। मात्र या कुटुंबाला कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाही। राधानगरी तालुक्यातील कोते ग्रामपंचायतपैकी गोतेवाडी ही 1500 लोकसंख्येची डोंगराच्या पायथ्याशी वसलेली वाडी। या ठिकाणी वास्तव्याला असलेल्या मधुकर संतू सागावकर यांना जन्मतः अपंगत्व असलेली 2 अपत्ये झाली। सागावकर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे, तरीही त्यांनी या मुलांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि मोठा मुलगा मयुरेश आणि मुलगी वैष्णवी यांच्यावर प्रत्येकी 8 शस्त्रक्रिया करण्यात आल्या। त्यातून आपली मुलं उभी राहतील, चालायला लागतील अशी आशा सागावकरांना होती। मात्र नियतीनं त्यांचा हा प्रयत्नही अयशस्वी केला। या शस्त्रक्रियेसाठी तब्बल 7 लाख रुपये खर्च आला। त्यासाठी जेमतेम 1,05,000 रुपयाची मदत इतरांकडून मिळाली। मात्र उर्वरित रक्कम भागवण्यासाठी मधुकर सागावकरांना आपली जमीन आणि व्यवसाय सुद्धा मोडीत काढावा लागला। मात्र न खचता मोठ्या धीरानं सागावकर दाम्पत्य गेल्या 16 वर्षापासून दोन्ही मुलांचा सांभाळ करते। दुर्दैवानं 16 वर्षीय मयुरेश आणि 14 वर्षाची वैष्णवी हे दोघेही आज उठू शकत नाहीत, चालू शकत नाहीत। मयुरेशला समोरच्या व्यक्तीचं बोलणं थोड्याफार प्रमाणात समजतं, मात्र वैष्णवीला काहीही समजत नाही। सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांच्या सर्व गोष्टी त्यांच्या आईवडिलांना कराव्या लागतात। त्यामुळं घरातल्या 2 मुलांना सोडून बाहेर रोजगारासाठी जाता येत नाही। 91% अपंगत्व असलेल्या या 2 भावंडांसाठी सागावकर यांनी विविध शासकीय योजनांचा आणि अपंग मदत योजनेचा लाभ मिळावा यासाठी असंख्य वेळा राधानगरी तहसील कार्यालय आणि तलाठी कार्यालयाची दारं झिजवली, मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही। दोन्ही मुलं जन्मतः अपंग आहेत। आम्ही शासकीय तलाठी व यांच्याकडे तक्रार केली की आमच्या मुलाला पेन्शन मिळावी, तरी सुद्धा त्यांनी आमची दाद घेतली नाही व आणि तलाट्यानं वारंवार 27,000 रुपये आमच्याकडनं घेतलं, तरी सुद्धा मुलांची पेन्शन चालू करायला नाही। ही आता आम्ही हा न्याय कुणाकडे मागावा? मुलांच्या रोजच्या देखभालीबरोबरच त्यांच्यासाठी लागणाऱ्या औषधाचा खर्च परवडत नाही, तरीही गेल्या 16 वर्षापासून आम्ही कष्ट करत आहोत। आता शरीर आणि मन थकू लागलंय। अशा वेळेस शासनानं आम्हाला मदत करावी अशी मागणी मयुरेश आणि वैष्णवीच्या आईनं केली आहे। मी दुसऱ्यांचा रोजगार करून मी या 2 मुलांना सांभाळले आणि मला अजून सरकारकडून काही मिळाले नाही। पोरांची पेन्शन पण आमचं चालू केलेली नाही। आम्ही कुणाकडे न्याय मागायचा? ह्यांचा सांभाळ मी कसा करायचा? आम्ही शेती करून रोजगार मिळवतोय, आमचं पोट भरतोय, आम्ही ह्यांचं कसं करायचं इथनं मोर? तुम्हीच आम्हाला न्याय द्या। सागावकर कुटुंबाची परिस्थिती आणि संकटाची मालिका सहन करत त्यांची सुरू असलेली वाटचाल लक्षात घेऊन शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या कुटुंबाला आधार देणं गरजेचं आहे। बी न्यूजसाठी राधानगरी गोतेवाडीहून बंटी पाटील।